बापरे मोया नंबर लागेल का? फायनली नंबर लागलाय आणि तुम्ही लाईन पाहू शकता गाइस. लाइक दिस लाइक दिस लाइक दिस. चारों तरफ कोरा ही कोरा हो चुका है अभी. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. मस्तपैकी सकाळी सकाळी उठलो आणि आज इतकी माझी भारी झोप झालेली कारण की मी मस्तपैकी टेरेसवरती झोपलो होतो आणि अशी गार हवा आहे अजून पण पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी एकदम तगडी झोप झालेली आणि उठलो सगळ्यात पहिले मस्तपैकी ब्लॉग चालू केला. सो आता मस्तपैकी सगळ्यात आधी मी माझं आतरून आवरून घेतो अँड मग रेडी झालो की बाकीची कारवाई करू. फायनली गाईज रेडी झालो आहे आणि मस्तपैकी आता पितो चहा कडक. तर आता मस्तपैकी चहा वगैरे पितो आणि आता मला आला होता मोहितचा कॉल, तर आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणजे थोडं. तर मग आला की जाऊ बाहेर. का बरं जायचं आहे ते मला पण माहिती नाही, फक्त चालशील का म्हणे. म्हटलं ठीक आहे, मी तर रेडी झालो आता. तर मग तो आला की जाऊ आपण आणि बघू कुठे जातोय काय. फायनली मोहित आलाय. काय रे डिझेल भरायला चाललोय? डिझेल भरायला आज येऊ का परत आपण? गर्दी लवकर बाई साहेब आधी सांगितलं असतं मी गेलो नसतो, पण हा सांगून दिला जुबा पक्का आहे आपण. गाईस फायनली पंपावर पोहोचलोय. तुम्ही गर्दी बघा. बापरे मोया नंबर लागेल का? हे डिझेलला कमी वाटतं. जसं पाणी भरायला आले लोक ड्रमलावर आणले बघ जसे लोक पाणी भरतात. गाडी बाजूला लागत का बर हिच्यात बी टाकायचं पेट्रोल? अरे ती बी गाडी नंबरला लाव. फलांगा पाहिजे का कवडा दिशी राहिला तेवढे अजून नंबर वाढून जातील. फायनली नंबर लागलाय आणि तुम्ही लाईन पाहू शकता गाईस. जबरदस्त. आज थोडी कमी आहे, काल परवा थोडी जास्त आहे. बाई साहेब डिझेलला तर ठीक आहे एवढीच लाईन आहे, बट पेट्रोलला चेक करा तुम्ही. जबरदस्त इथंपर्यंत लाईन आहे डायरेक्ट. काय पेट्रोलचे डिझेलचे हाल चालू आहे इथे. म्हणजे आलं तर 2-3 तास बोलून जाते पेट्रोल पंपावर सरकावा. बाई साहेब एवढी क्रेझी गर्दी, इतकी जाम गर्दी. त्यात अजून मोहितने मला इथे बसून दिलेलं आहे आणि 1 तास झाला अजून बी लाईन आलायला तयार नाही. गाड्या जबरदस्त येत आहे आणि हा दृश्य तुम्ही पाहू शकता. जबरदस्त डायरेक्ट केव्हा नंबर लागतो काहीच सांगता येत नाही. गाड्यांवर गाड्या आहेत आणि बानगडीत इतक्या बेकार होत आहे एकदम जबरदस्त. ते दृश्य मी कधीच डिझेल पेट्रोल टाकायला आलो नव्हतं म्हणून पाहायला भेटलं. नंतर कधीची अशी हालत चालू आहे आपल्या सटाण्याकडे तरी. आणि नाशिकला पण आता गेलो होतो ना, काल परवा आलो मी नाशिकहून, तर तिकडे पण अशीच गर्दी होती. पण एवढी गर्दी नव्हती पेट्रोलसाठी, पण इकडे डिझेलसाठी पूर्ण अशा रांगा लागलेल्या आहेत. जसं की कोणी पाणी घ्यायला उभं आहे नाही का. काय रे पैशांचा मास कोणाला दाखवतोय? पैशांचा मास दाखवतोय काही सगळ्यांना. फायनली नंबर लागला आहे, डिझेल भरतो निघतो आता. फायनली गाईज मिशन सक्सेसफुल. तर आता फायनली आपण डिझेल घेतलंय निघू आपण आता घराकडे. काय रे मैया कितीचं टाकलं? 2000 हिरा टाकलं पुढे आपले. दाखवतो इथं ओल दाखवतो पेट्रोल टाकायचं काही इथूनच. अरे बापरे चांगलं आम्हाला करायला घेईल येणार आहे मालिक. चलो तर अभी फायनली अरे बापरे थँक्यू बरं का. फक्त पॉवर पेट्रोल मिळेल गाईज, पेट्रोल मी भेटत नाही, ओनली पॉवर पेट्रोल आहे. तुम्हाला आता मी मस्तपैकी गजबज दाखवतो गर्दी. वाव लाईक दिस लाईक दिस लाईक दिस. आपण 1-1.5 तासानंतर फायनली फ्री झालेलो आहे. फायनली गाईज आता आलो आहे घरी आणि मिशन डिझेल सक्सेसफुल. तो आता जाऊ शकतो. चष्मा कावर काढून घेतला आता फॉर्म नाही मारायचा का? का बरं आलो. बापरे काय गर्दी होती. आता आपण आता घरात एंटर करू अँड मी तुम्हाला आता न्यू पर्सन दाखवतो. तर आहे तर जुनाच, बट ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम आहे. काय का ब्लॉगमध्ये यायचं होतं ना तुला? बोल आता बोल ना, ब्लॉगमध्ये यायचं होतं ना. काय म्हणते बोल मग. ही माझी आत्या आहे, आमच्यासोबतच राहते. पाडा म्हणून दाखव एखादा.
बेकी बेबी अरे बाप बेच आणि असं थोडस अवघड म्हणा अवघड अवघड 12, 13, 14, 15 अकरा तुम्ही भविष्यात तो तर सोपा आहे तो लहान पर्याय म्हणेल तो थोडस अवघड 16चा पण 16 बस धन्यवाद. ठीक आहे मला भूक तर लागली मस्त की तर आता स्वयंपाक वगैरे झाला की सगळ्यात आधी जेवायला बसेल भाई मी आता. स्वयंपाक तर झाला आहे आता आणि आता मस्तपैकी पोटभर जेवण करून घेतो आणि वांग्याचीच भाजी बनवली बट ती कोरडी आहे आणि इकडं भातला तडका दिलेला आहे पोळी अँड पापड इकडे पाण्याची बॉटल. सो आता मस्तपैकी पोटभर जेवण करून घेतो लय भूक लागली जबरदस्त. फायनली काही जेवण वगैरे झालं आहे आता डायरेक्ट झोपून घेतलं मी कारण की माझा इकडचा भागचा डोकं एवढं दुखतं आहे आणि त्यात एवढी सर्दी होती मला. मी नाशिकहून आलो ना तर इकडं आलो तर पाणी बदलून गेलं सो मला सर्दी होती तरी मी सकाळी डोकं धुवून घेतलं लक्षातच आलं नाही आणि म्हणून डोकं दुखत असेल आय थिंक. बाहेर हवेत पण जाऊन आलो ना गाडीवरती. गोळी वगैरे तर घेतली तर आता थोडं आराम करून घेतो मी. फायनली काय आता उठलो तरी आणि आता थोडंसं जास्तच बेटर वाटतंय अँड उठल्या मस्तपैकी चहा घेतला आणि टेरेसवरती आलो एवढी गार हवा चालू आहे आणि एकदम इतकं भारी वाटतंय आणि उन्हाच्या जळा बी लागताय तशा बट जेव्हा गारा वाटली बघा वाटली थंडगार वाटतंय. थोडं ऊन तर एकदम कडक आहे वाजले आहेत आता 5. चहा पितो आनंद घेतो तरी पण असं गरम होतोय नाही का घाम येतोय घाम थोडी हवा चालू तरी. तुम्हाला दाखवायचं होतं इथं लाईट नव्हतं सो जुगाड करून मी इथं लाईट लावलं. रात्रीचं खूप अंधार होतं टेरेसवरती आणि टेरेसवरती सगळ्यात निवांत राहतं रात्रीचं एवढं निवांत म्हणून मी टेरेसवरती झोपायला सुरुवात केली. अँड तुम्हाला सांगायचं होतं मी नाशिकला गेलो होतो त्याच्या आधी पुणे जेजुरीला गेलो त्याच्या आधी भावाचं लग्न होतं सो 1 तारखेपासून मी तर थोडंसं त्या लग्नामध्ये बिझी होतो. लग्न झालं देन जेजुरी गेलो देवदर्शनासाठी नाशिकला आलो तर तिथं थोडा वेळ स्टे केला आत्याकडे शांत केली मस्तपैकी फ्रेंड्ससोबत विलाला गेलेलो रिसॉर्टला फुल एन्जॉय केला अँड आलो आत्ता मस्तपैकी. त्याच्यामुळेच थोडंशी तब्येत खराब झालेली सर्दी वगैरे आणि वारगी लागते अजून सर्दी वाढून जाईल म्हणून आता काही विषय नाही. लास्टवाला ब्लॉग टाकला असेल तेव्हा मी ब्लॉग कंटिन्यू चालू करणार होतो तेव्हा मी खूप कंटेंट मी असे विचार करून ठेवलेले की आता आम्हाला हे दाखवणार आहे हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो 10-15 ब्लॉग्स लागत आहे 100 ब्लॉग्सला ते टार्गेट डोक्यात ठेवलं होतं आणि ते टार्गेटलाच मला इतका वेळ लागून जातो आहे बट आता होऊन जातील रेग्युलर ब्लॉग्स 10 दिवसाचे तर टाकले 10-15 आय थिंक 10 आणि 15च्या दरम्याने 87 आहे आय थिंक ब्लॉग्स पूर्ण आता कंप्लीट झाले की 100 ब्लॉग्स देखील कंप्लीट होऊन जातील आणि बघू मग पुढचं टार्गेट फक्त 1000 सबस्क्रायबर्सचं आहे. एवढा लवकर अचीव करायचं आहे. ब्लॉग्स पडतील त्याशिवाय तर नाही होऊ शकत ते मला एवढं तर समजलं. भाई साहेब म्हटलं एवढं वारं काय येतं वारं पाहतो पूर्ण धूळ आणि पपाटा बी यायला लागलाय आता आणि बिकॉज ऑफ हे बघू शकताय का तुम्ही भाई साहेब पाण्याचं वातावरण होऊन गेलंय चारों तरफ कोरा हो चुका है अभी वातावरण लई जाम होऊन गेलंय गाईस. बघू आता पाऊस येतो की नाही जबरदस्त सीन होणार आहे. पाऊस आला तर देखते आता आहे पूर्ण धूळ वादळ येतंय डायरेक्ट वातावरण वाटतं तर आहे पावसाचं वातावरण खूप जाम वारकी आणि धूळ आणि ते चालू आहे खाली ते बघ पूर्ण फपाट आहे बरं का. तर जर वातावरण खराब झालं तर वरती झोपायचा प्लॅन आपला कॅन्सल होणार आहे घरात गरम होणार आहे आणि हे वातावरण खराब झालं पावसाला लागला आणि लाईट जाईल लागू म्हणजे आता पद्धतशीर समजून घ्या काय लागणार आहे. तर बघू आता वातावरण ते बसव घ्या या गाईस. तर जे नाही व्हायचं तेच झालं आणि याला पनोदी समजा किंवा काही समजा फायनली लाईट गेलेली आणि आता काहीच होऊ शकत नाही फक्त बसून गंमत पाहिजे काम आहे. आणि बाई सब असं माझ्यासोबतच का बरं होतं मी काही प्लॅन करून ठेवला त्याचा अपोजिटच होणार आहे का बरं काय माहिती लाईट गेली. तुम्हाला मी बाकी उद्या अपडेट तर देऊनच देईल
कसं काय होतं वातावरण. सो करतो ब्लॉगला इथंच एंड. आय होप तुम्हाला आवडला असेल. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. डबे पे सोया हो गाईस फायनली. अँड वातावरण बी मोकळं झालेलं आहे. इकडे चांदमामा आणि बाकी चांदण्या वगैरे पण दिसत आहे. कॅमेरा एवढा कॅप्चर नाही करत आहे. बट झोप तर एकदम भारी येणार आहे. थंडीगार हवा येते. सो ॲज एक्सपेक्टेड वातावरण क्लिअर झालं. मस्तपैकी झोपतो आता. गुड नाईट. पाऊस वगैरे आला तर बघितलं ते.